तर दिनांक 16/5/25 रोजी कांजूर मार्ग या ठिकाणी एक अंध महिला अपंग रेल्वे मध्ये डब्यामध्ये चढली. तिला टिटवाळा या ठिकाणी स्लो गाडीने जायचे होते. रात्री 9:12 सुमारास त्यांच्यामध्ये सीटवर बसण्याच्या कारणावरून आपापसात बाचाबाची झाली. सदर महिलेने तिला मदत मिळावी म्हणून रेल्वेची चेन खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस एक इस्माने व त्याच्यासोबत असलेल्या महिलेने सदर अपंग दृष्टीहीन महिलेस हाताने छातीवर पाठीवर मारहाण करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. सदरची महिला आज कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर आपण तिचा सविस्तर जबाब नोंद केला आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये आरोपीला गिरफ्तार आहे का? सदरचं प्रकरण हे महिलेवरती मारहाण, अपंग महिला मारहाण हे गंभीर असल्यामुळं आम्ही आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तात्काळ 2-3 टीम तयार केल्या आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पाठवले असता कल्याणचे डिटेक्शन टीमने आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. आम्ही आता फिर्यादी महिला, आरोपी महिला यांची मेडिकल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत. आरोपीचं नाव काय? आरोपीचे नाव आपल्याला नंतर सांगतो. माझ्यासोबत ट्रेनमध्ये चढल्यावर मला तिथे जागा पाहिजे नव्हती बसायला. तर जे आम्ही हँडिकॅप असताना, आम्ही ब्लाइंड असताना आम्हाला बसायला जागा भेटत नाही. चेन खेचली तर चेनचा काय प्राय होत नाही आणि त्याच्यापेक्षा आणि ते लोक आम्हाला मारतात आणि चांगले लोक बसून सुद्धा आम्हाला बसून देत नाही आणि आम्हाला डायरेक्ट मारून टाकायची धमकी देतात, मारतात. पोलिसांनी तुमची तक्रार घेतली का? हो, घेतली. गुन्हा दाखल झालाय. आरोपीला अटक केली त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? म्हणजे त्याला केले तर चांगलं झालं, त्याला अटॅक केलं कोणी.